आपल्या भारत या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात. विक्रम संवत ही सम्राट विक्रमादित्याने निर्माण केलेली दिनदर्शिका आहे. पंचांगामध्ये याचा वापर होतो. यामध्ये चांद्र व सौर या दोन्ही वर्षगणनांचा उपयोग करण्यात आलेला आहे. सम्राट विक्रमादित्याने शकावरील विजयानंतर ही दिनदर्शिका सुरू केली. त्यावेळी नवीन विक्रम संवत्सर वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होत असे. सध्या उत्तर भारतात नवीन विक्रम संवत्सर हा चैत्र कृष्ण प्रतिपदेला सुरू होतो. पुराणानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला विश्वाचा निर्माता ब्रह्मदेवाने हे जग निर्माण केले. त्यामुळे ही तिथी नवसंवत्सर उत्सव म्हणूनही साजरी केली जाते. हा कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाच्या आधी येतो. गुजरात आणि महाराष्ट्रात नव्या विक्रम संवत्सराची सुरुवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी होते. विक्रम संवत्सर हे वर्ष ग्रेगरियन म्हणजेच इंग्रजी सणाच्या आकड्यापेक्षा 56 अधिक असते. म्हणजेच इसवी सन 2014 हे विक्रम संवत 2070 होईल. जेव्हा विक्रम वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होते तेव्हा चैत्रातल्या पाडव्यापासून ते 31 डिसेंबरपर्यंत विक्रम संवत इसवी सन पेक्षा 57 अधिक असतो. 1 जानेवारी ते फाल्गुन अमावस्यापर्यंत हा फरक 56चा असतो. ज्या ग्रहावर नवसंवत्सर सुरू होतो त्या वर्षातील अधिपती ग्रहाला वर्षाचा राजा म्हणतात. चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगांतील सतयुगाची सुरुवातही याच तिथीपासून झाली आहे असे मानले जाते. असे म्हटले जाते की गुढीपाडव्याचा दिवस निश्चित करण्यापूर्वी प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांच्या संशोधनानुसार भारतीय पंचांग रचले. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतचे दिवस, महिने आणि वर्षांची गणना केली आणि त्यानुसार चैत्र महिना प्रतिपदेचा गुढीपाडवा आहे असे मानण्यात आले आहे. गुढीपाडवा हा संपूर्ण भारत देशातील सर्वात सुंदर परंपरेला जपून आणि आनंदाने साजरा केला जाणारा एक सण आहे. गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी लवकर उठून अभंग स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते. या दिवशी लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. उंच बांबूच्या काठीला कडुलिंबाची डहाळी, काठीच्या वरच्या टोकाला सुंदर रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. फुलांचा हार, साखरेची माळ बांधून त्यावर तांबे किंवा धातूचे भांडे बसवले जाते व गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. चारही बाजूनी सुंदर अशी रांगोळी काढली जाते आणि तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात. गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरंजन लावून उदबत्ती लावतात. गुढीपाडवा हा खास पदार्थांसाठीही ओळखला जाणारा सण आहे. या दिवशी श्रीखंडपुरी, खीरपुरी, बासुंदीपुरी, भाजीपुरी, पुरणपोळी, मसाले भात, कोशिंबीर, चटण्या, लोणचे, पापड, आलूवड्या, बतावडे असे खास साग्र संगीत पद्धतीत शैलीत नैवेद्य तयार केले जातात. दुपारी गुढीला नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू, फुले वाहून गुढी उतरवली जाते. या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या जातात. धन्यवाद.